काय 10 वर्ष झाले आमच्या सोसायटीला. 10 वर्ष सोसायटीला होऊन जर नगरपालिका आमच्याकडनं एवढं टॅक्स घेते तरी आम्हाला 1 रुपयाचा फायदा नाही त्या टॅक्सचा. तर त्या प्रशासकाने लवकरात येऊन ही रस्त्यावरचं पाणी काढावं आणि शेतकऱ्यांना काय असेल तिथे ही मदत करावी, हे माझ्याकडून सांगू शकतो. आमच्या इकडे 416 फ्लॅट आहेत आणि आमच्याकडे एकदम रेग्युलर सगळी टॅक्सची त्यांचं नगरपालिकेचे जे आहेत गजानन जाधव हे सर्व येऊन आमच्या इथे कॅम्प लावतात. त्यांना आम्ही पूर्णपणे एकदम सपोर्ट करतो का आम्ही त्यांना मदत करतो टॅक्स गोळा करायला. आणि त्यांना आम्ही एवढं सांगतो का आम्हाला एक रस्ता आणि आमच्या सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित करून द्यावा, हीच आमची नगरपालिका प्रशासकांना एवढीच विनंती आहे. गेली अनेक वर्ष टाकळीमधील बोंजूर सोसायटी आणि चुडामणी कॉम्प्लेक्स या दोन्ही जे बिल्डरनी या हे बांधल्यात सोसायट्या, त्यामध्ये कमीत कमी 1000 फ्लॅट आहेत आणि या सर्व फ्लॅटचं पाणी सांडपाणी हे टाकळीमधील शेतीमध्ये सोडलेलं आहे. त्यामुळे अनेक वर्ष हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्ही जर प्रत्यक्षात जर बघाल तर शेतीचं अतोनात नुकसान टाकळीमधील ग्रामस्थांचं झालेलं आहे. अनेक वेळा याबाबतीत तक्रारी केल्या, वेगवेगळे मुख्याधिकारी आले, वेगवेगळे अधिकारी आले, परंतु कुणी याच्यातून मार्ग काढला नाही. आम्ही अनेक वेळा याबाबतीत पाठपुरावा नगर परिषदेकडे केला, परंतु आत्ता जर तुम्ही बघितलं तर ते सांडपाणी हे मुख्य रस्त्यावर जवळजवळ 15 दिवस मुख्य रस्त्यावर ते पाणी सोडलं आहे. अनेक हजारो ग्रामस्थ, हजारो कामगार या रस्त्यावरून जातात. शाळेतील लहान मुलं या रस्त्यावरून जातात. सायकलवाले, बाईकवाले हे अनेक जण या ठिकाणी प्रवास करत असतात आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः दुर्गंधी पसरलेली आहे आणि अनेकांना याचा त्रास सहन करावा लागतो. वैभव नाईक कणकवलीला राहतात आणि त्यांच्या घराच्या समोरच शासकीय विश्रामगृह आहे. ठीक आहे, पालकमंत्री आले आणि मतदारसंघाच्या कामाच्या अनुषंगाने काही प्रस्ताव घेऊन जर ते गेले असतील तर त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. पण रवींद्र चव्हाण याच्यावर असं म्हणाले की वैभव नाईका संदर्भात जो निर्णय करायचा असेल तो नारायण राणेंना विश्वासात घेऊनच केला जाईल, अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं. ती वेळच रवींद्र चव्हाण यांच्यावर येणार नाही. वैभव नाईकांनी स्वतःला गद्दारीच्या त्या शब्दामध्ये गुंतवलेलं नाही. ते निष्ठावंत आहेत, उद्धवजींचे शिलेदार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने जर स्वप्नामध्ये राहण्याचं पाहत असतील पालकमंत्री तर तो त्यांचा भ्रमनिरास होईल. आणि नारायण राणेला विश्वासात घेऊन वैभव नाईक तिकडे जायचा विषयच येत नाही. उलट नारायण राणेनं येत्या निवडणुकीमध्ये पराभवाची पुन्हा एकदा चव पाजायची ह्या निर्धाराने वैभव नाईक कामाला लागलेले आहेत. कपिलाचार्यो देवो त्रैतायाम्याज्ञवल्क्यः द्वापारे दत्तात्रेय स्वामी कलौ पद्मपादवल्लभः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. पद्मनाभसुषेण सदानन्द श्री ब्रह्मानन्दाचार्य गुरुदेवो नमोस्तुते. श्री गुरुदेव. अमेरिकेहून आलेले वंदनीय स्वामी स्वात्मानंद सरस्वतीजी, पूज्य पद्मनाभाचार्य स्वामी महाराजांच्या या उत्सवाला आज त्यांची दिव्य उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. तसेच या पुण्यतिथी महोत्सवाला अन्यही महनीय मान्यवर या ठिकाणी अतिथी म्हणून आलेले आहेत. सद्गुरूंच्या या उत्सवाला आपण सगळे उपस्थित आहात. तुम्हा सर्वांना गोड आशीर्वाद. जय सच्चिदानंद. आज सद्गुरूंचा पुण्यतिथी महोत्सव आम्ही सगळे साजरे करीत आहोत.
पद्मनाभ स्वामी हे तुमचे आमचे सर्वांचे तारणहार. शेतकरी काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचा हा अवतारी पुरुष. तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी अवतार घेतला, आमचे संसार सुखी व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले, लोकांचे दगड खाल्ले, काठ्या खाल्ल्या, हाल हाल केले स्वतःचे, परंतु तुमचा विचार आमचा विचार त्यांनी सोडला नाही, असे पद्मनाभाचार्य स्वामी महाराज. मुंबईमध्ये ज्यावेळी ते काम करायचे, गिरणीत काम करायचे, तसे स्वाभिमानी असल्यामुळे त्यांना खूप एका ठिकाणी ते नोकरी करू शकले नाही. कारण जिथे जिथे त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोचली तिथून त्यांनी नोकरी सोडली. असे करता करता भरपूर नोकऱ्या केल्या, शिक्षण शिकवलं, शिक्षक होते. पण त्यांनी ज्यावेळी हे सगळं करत असताना त्यांनी पाहिलं की हे जे सगळे कामगार आहेत, हे काम करणारे लोक, यांना मार्गदर्शक नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.